हॅलो फ्रेंड्स, आणखीन एका माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे मिसळ पाव आणि त्याच्यासोबत बटाटे वडे. अगोदर मी मटकी, मीठ आणि हळद टाकून 2-3 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. आता हे मी बटाटे वडेसाठी हे कुकरला बटाटे लावून घेते आणि मिसळचे काही मसाले आहेत ते मी भाजून त्याचे वाटण पण करून घेत आहे. इकडं पॅन ठेवलेला आहे मी मसाले भाजण्यासाठी. इथे आपलं कुकर चालू आहे. बटाटे अगोदर मी खोबरं भाजून घेत आहे. खोबऱ्याचा कलर हा होऊस तर मी खोबरं भाजून घेतलेलं आहे. आता मी कांदा भाजत आहे. त्याचाही हा रंग होऊस तर मी कांदा भाजून घेतलेला आहे. खोबरं, कांदा, लसूण आणि अद्रक ह्याचं मी आता एक वाटण तयार करून घेते. हे वाटण असं तयार झालेलं आहे. जे आपण बटाटे वडे बनवणार आहे त्याचं पीठ आहे, त्याचं तयार करून घेते आता पीठ. त्याच्यामध्ये मी ओवा, हळद आणि मीठ टाकून घेते. हे जे मी बटाटे वडे बनवणार आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूण आहे. हे अख्खे धने आणि थोडासा ओवा आहे. हे जे वड्याचं पीठ मी मागाशी हे केलेलं त्याचं बॅटर आहे. मी आता ह्याची बटाट्याची भाजी बनवून घेत आहे वड्यांची. ह्याच्यामध्ये कढीपत्ता, जिरे आणि राई, तर हे धने आणि ओवा आहे. ही हिरवी मिरची वगैरे वाटलेला आहे. त्यानंतर हे मी बटाटे टाकून घेतलेले आहेत आणि हळद आणि मीठ पण टाकलं. तर मी ह्याला एकत्र करून घेते. ही बटाट्याची भाजी माझी तयार झालेली आहे वड्याच्या. हे मसाले आहेत. आहे मिसळ मसाला, आहे थोडा गरम मसाला. हे 3 चमचे आहेत मिसळ मसाला. हा 1 चमचा आहे गरम मसाला. हे 1.5 चमचा आहे घाटी मसाला आमचा घरचा. ही अर्धा चम्मच हळद आहे आणि चवीपुरतं मीठ आहे आणि हे वाटलेलं वाटण आहे. आता तेल गरम झालेलं आहे. हे सगळे मी टाकून घेते ह्याच्यामध्ये. मी कढीपत्ता टाकलेला आहे. आता हे मी मसाले सगळे टाकून घेते ह्याच्यामध्ये. मी पहिला वाटण टाकते ह्याच्यात. मसाले ॲड केले जातात ह्याच्यामध्ये. मसाल्याचा कलर बघू शकता कसा आहे तो. आपली मस्त झणझणीत ही मिसळ तयार आहे. आता बघू शकता वड्यासाठी तेलही गरम झालेलं आहे. वड्याचं बॅटर तयार आहे. मी वड्याचं स्टफिंग पण तयार आहे. आता मी वडे पटापट तळून घेते. मी असे हे वडे तयार करून घेतलेले आहेत. हे मी तेलामध्ये वडे सोडलेले आहेत. माझे हे वडे तयार आहेत. इथं मिसळही तयार आहे. तर हे माझं ताट तयार आहे मिसळचं. ही आहे मिसळ, ही आहे तरी, जसं ज्याला लागेल तसं. हे फरसाण आहे, हे वडे आहेत, हे कांदा आणि हे लिंबू. तर इथेच मी हा माझा सकाळचा नाश्ता आहे रविवारचा. तर मी इथेच हे संपवते एपिसोड. जर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.